आपण जर बघितलं खऱ्या अर्थाने यदा कदाचित या महोत्सवाचा सर्व समाज मनाला व्यवस्थित फायदा व्हावा आणि असे महोत्सव अनेक ठिकाणी साजरे व्हावेत. कारण जर काय असेल तर आज माणसाने स्वतःला एवढं संकुचित करून घेतलंय, जात असेल, धर्म असेल, पंथ असेल, या विचाराने स्वतःला संकुचित करून घेतलंय आणि त्यामुळे यदा कदाचित मग तो माळकरी जरी असेल तरी आम्हाला ते तुकोबारायांचे विचार असतील, अनुरेणू या तोकडा तुका आकाशा एवढा, हे कळायला यदा कदाचित आम्हाला अनेक वर्ष जावी लागतील. हे विश्वची माझे घर ऐसे म्हणणारे माऊली ज्ञानोबा आम्हाला कधी कळते? किंवा ज्या तुकोबारांनी सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, या नियमाप्रमाणे हा महोत्सव साजरा होतोय. आणि या महोत्सवाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील मंडळी सर्वांना एकत्र घेऊन या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक कलाकार निर्माण झाले. मी या ठिकाणी आलेल्या एकादशी महोत्सवाच्या कार्यकर्त्यांना विचारेल की यदा कदाचित त्या माध्यमातून तुमच्याकडे वातावरण निर्मिती कशा पद्धतीची झाली? नमस्कार. योगेश महाराजांच्या माध्यमातून, संस्थापक योगेश महाराजांच्या माध्यमातून खर्डी विभागामध्ये जवळजवळ 35 गावामध्ये एकादशी मंडळ स्थापन झाले आणि आतापर्यंत जवळजवळ 10 कीर्तनकार आणि 10 ते 15 प्रवचनकार तयार झालेले आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या खर्डी भागातले तरुण एकत्र होऊन व्यसनाधीन गेलेले नाहीत आजही, आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही. वाईट त्यांचे ते उद्योगधंदे पोटापाण्याचं बघून संध्याकाळी कीर्तन असो, प्रवचन असो, हरिपाठाला हजर राहतात. आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा महोत्सव साजरा करताना बाहेरील माणसांकडून कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता आमच्या या एकादशी मंडळाचे जे सभासद आहेत त्यांनीच हा सर्व खर्च करण्याचं ठरवलेलं आहे. कारण महोत्सव भरपूर होतात, तालुक्यामध्ये प्रत्येक जण जातो महोत्सवासाठी वर्गणी, आणि लोक बेजार झालेली आहेत. म्हणून एकादशी मंडळाने असा निर्णय घेतला की हा खर्च आपला आपणच करायचा, कोणालाही त्याचा कोणावर दडपण न येता आणि स्वतःच्या खर्चाने करण्याचं ठरवलं. या महोत्सवाच्या माध्यमातून एकादशी महोत्सव यांनी सांगितलं की गेली 5 वर्ष चालतोय आणि या 5 वर्षामध्ये अनेक वेळा माझा सुद्धा संबंध आला, अनेक कार्यक्रमांना मी सुद्धा गेलेलो आहे. आणि त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं की जी अनेक तरुण होते की ज्यांना व्यासपीठ उपलब्ध नव्हतं, त्यांच्या अंतरंगामध्ये अनेक जे सुप्त गुण होते त्या गुणांना यदा कदाचित या महोत्सवाच्या माध्यमातून, या एकादशी मंडळाच्या माध्यमातून एक नवीन व्यासपीठ मिळालं. आणि त्यामुळं यदा कदाचित अनेक कीर्तनकार तयार झाले, अनेक प्रवचनकार तयार झाले, अनेक शिवव्याख्याते तयार झाले. एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणी वाजवणाऱ्यांची वानवा असते, पण जर आपण एकादशी मंडळामध्ये बघितलं तर 5-5, 7-7 वाजवणारे मृदुंगाचार्य त्या ठिकाणी उपस्थित असतात. सुंदर असे गायनाचार्य तयार झाले आणि ही कलागुणांची खाण यदा कदाचित आम्हाला फिरते एकादशी मंडळ या माध्यमातून नवीन उपलब्ध झाली. मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व भाविक जनांना विनंती करेल की आपण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ खर्च करून या महोत्सवातील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्वांना विनंती करतोय. ठीक. रेडी महाराज. 17 मार्च 2017 ते 19 मार्च 2017 या 2.5 दिवसाच्या कालावधीमध्ये साजरा होणारा फिरते एकादशी मंडळाचा महोत्सव, या महोत्सवामध्ये सर्वांगीण विकास होणारे, आध्यात्मिक, सामाजिक सर्व पद्धतीचे तरुणांना मार्गदर्शन होणारे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी या एकादशी मंडळाने त्या आयोजित केलेले आहेत. तरी सर्व भाविक जनांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आम्ही या एकादशी मंडळाच्या माध्यमातून सर्वांना प्रार्थना करतोय.